खूप गोष्टी शिकवल्या आहेत, म्हणजे कुठल्या गोष्टी तरी? सो बेसिकली सोशल मीडिया जितका चांगला आहे तितका वाईट सुद्धा आहे. आणि जर एखादी मुलगी मेन म्हणजे तर सोशल मीडियावरती प्रेझेंट करायला बघतीये स्वतःला, तर पहिली गोष्ट तर तिला ट्रोल्स येणार 101%. आणि इतके वाईट वाईट शब्द ऐकून पण, इतके वाईट वाईट शब्द तुमच्या कमेंट्स मध्ये येऊन पण, जेव्हा तुम्ही त्या सगळ्याला इग्नोर करताय आणि तरी पण यू आर ग्रोईंग, म्हणजे तुम्ही यू आर जस्ट कीपिंग ऑन गोईंग, या तर सामोरी जाताय, तुम्ही फेस करताय त्या सगळ्या गोष्टींना. आणि तू खरं साप पकडते? मी खोटं कसं साप पकडीन रे? नाही म्हणजे हो, मी खरंच साप पकडते. मी वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर आहे. तुझं म्हणणं होतं की जे बाईक लव्हर्स असतात त्यांच्यावर ट्रस्ट करायला पाहिजे, म्हणजे तुझा काही एक्सपिरियन्स होता तसं? सो बेसिकली माझं इतकंच म्हणणं आहे की जर एखादा बायकर त्याच्या बाईकला इतका जीव लावतोय, ज्या बाईक मध्ये जीव नाहीये, त्या बाईकला हार्टबीट्स नाहीये, ज्या बाईकचे वेन्स धक नाही करत आहेत, तर तो बायकर तुम्हाला किती जीव लावेल कि यार मेरे को ना केदारनाथ जाना है, मेरे को नहीं रहना इधर, आई जस्ट वांट टू गो, आई जस्ट वांट टू एक्सपीरियंस द इटर्नल पावर ऑफ भोले, द इटर्नल प्रेझेन्स ऑफ हिम. और मी बसली आणि द टाइम I sat there on my knees, I started crying so bad. राकास्ट विथ राव मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जी गेस्ट आली आहे ती पर्सनली माझी खूप जास्त फेवरेट आहे आणि हा पॉडकास्ट खूप मजेदार होणार आहे, तर शेवटपर्यंत हा बघा. मेनली काय आहे, आम्ही ज्यांची जर्नी इन्स्पायरिंग आहे, ह्या खूप ठिकाणी फिरलेल्या आहेत, त्या व्यतिरिक्त त्यांनी 4-5 अल्बम सॉंग्स पण केले आहेत आणि खूप साऱ्या मुलांचे त्यांच्यावर क्रश आहे. तर मी वेलकम करतो समृद्धी टके यांच्या. थँक्यू. तर समृद्धी, तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय आणि आता फायनली कोणतरी ऐकणार आहे आणि फक्त मी बोलणार आहे. म्हणजे ऐकत नाही का? ऐकणार नाही का? ऐकत नाही, कारण की मला सगळे शांत करतात. शांत बस कर समृद्धी, किती बोलशील, बस कर, असं लोकांना थांबवायला लागतं. मला कंटिन्युअसली आता मी बोलणार आहे, तू विचार. तर तुझा बेस्ट फ्रेंड पण तुझं ऐकत नाही असं म्हणणं आहे तुझं? माझी बेस्ट फ्रेंड आहे, 2 बेस्ट फ्रेंड्स आहेत ऍक्च्युली, आणि त्यांच्याकडे ऑप्शनच नसतो मला न ऐकण्याशिवाय. तर ते असं शांत बसताना तू बोल भाई, तू बोलते रे, तुम्ही शांत बसून जातात. ते ऐकत असतात, वैतागत नाही कधी? ते कोणाला सांगतील वैतागून? त्यांना माहितीये एकच पॅकेट आहे आमच्याकडे, एकच प्रोडक्ट आहे आणि तेच आम्हाला आयुष्यभर आता सोसायचं आहे. त्यांच्याकडे ऑप्शनच नाही दिलेलं आहे मी. आणि मित्र वगैरे? नाही, माझे मित्र आहेत पण ऍक्च्युली मी असं ब्रो झोन करून टाकते सगळ्यांना. बॉयफ्रेंडला पण नाही? बॉयफ्रेंडला नाही आहे. बॉयफ्रेंड आहे, खूप चांगला आहे. खूप चांगले आहे. अच्छा, म्हणून तो बॉयफ्रेंड आहे? हो, म्हणून तो बॉयफ्रेंड. चॉईस. अच्छा, हा. किती तरी दिवस झाले रिलेशनला? टाइम स्पॅन सांगण्यापेक्षा मी असं सांगेन की खूप चांगलं चालतंय. सो नजर लावू नका, आता घरी घुसून मारेन मी. सो या ठीक आहे. आता घरी घुसून मारण्याची गोष्ट आली तर मी पुढे काय बोलू पण नाही शकत. ठीक आहे. तर तू बिग बॉसच्या सेटवर जाऊन आलीस रिसेंटली, त्याचं प्रमोशन तू केलेलंस, तर तुला असं तर नाही वाटत ना मी का बिग बॉसच्या सेटवरून आली तर मी इथं कशाला बसू, असं नाही ना? असं काच वाटेल मला. माझ्यासाठी प्रत्येक कॅमेरा तितकाच इम्पॉर्टंट आहे जितका बिग बॉसच्या घरातला आहे. फोनचा कॅमेरा असू दे, नाहीतर सिरियल मधला कॅमेरा असू दे, ऑनसेट कॅमेरा असू दे, आता पॉडकास्टचा कॅमेरा असू दे, दॅट इज ॲज मच ॲज इम्पॉर्टंट ॲज मच ॲज विच एव्हर कॅमेरा इज इम्पॉर्टंट फॉर मी. सो येस. आणि बिग बॉस, पहिली गोष्ट तर मी बिग बॉसचं प्रमोशनसाठी गेली होती, तर जवळजवळ मला 10 ते 15 लोकांनी कॉल केलेत. अच्छा. कॉंग्रॅच्युलेट करायला की तू बिग बॉस मध्ये गेलीस, कॉंग्रॅच्युलेशन समृद्धी, आम्हाला विसरू नकोस. अरे, तुम्ही लक्षात ठेवण्यासारखी कामं पण केली नाहीयेत, पहिली गोष्ट. तुमचे तेवढे चांगले कामं नाहीत. एक्झॅक्टली. तर मला कॉंग्रॅच्युलेट करायला. आणि थांब एक मिनिट. आणि कॉल जे करतात की आपल्याला वाटतं की मी यांना पक्क विसरणार. एक्झॅक्टली. त्यातले मला 2-3 म्हणजे फॅमिली मधल्यांनी पण फोन केले, ज्यांचा म्हणजे कधी संबंध झाला नाही बोलण्यामध्ये. लाईक की भाई
क्यों कर रहे ये सब, मत पहिले करो. त्या शिव्या द्यायच्या. एक्झॅक्टली. हा ना. तर लाईक ठीक आहे भाई, ये भी ठीक है, ये भी कर लेंगे. मग फोन काय बोलायचे ते फोन मी करून? उचललेच नाहीयेत फोन्स. मी अच्छा. फक्त माझ्या 2-3 फ्रेंड्सचे फोन उचललेत, ज्यांना मी सांगितलं की मी प्रमोशन साठी गेले होते, आणि बाकी फॅमिली का जो भी है तुम मम्मी पापा तुम लोग डील कर लो, मेरे को बात ही नहीं करनी. हाँ, रिश्तेदारों से नहीं करनी है. नहीं. आई एम जस्ट डन विथ ऑल माय रिलेटिव्स नाउ. बस ही हो गए हैं. मी, माझी आई, माझे पप्पा आणि माझा भाऊ, बस आणि आम्ही boyfriend. समर्थ. बस हा. बॉयफ्रेंडच्या मागेच लागलाय हा हात दोन माणूस. नाही, मी नाही, सगळेच लागले आहेत बॉयफ्रेंडच्या मागे. यार जल्दी कर दिया, अच्छा वाला सीन हो गया. ओके. ठीक आहे. तर तू जाऊन आलीस त्या सेटवर, आणि त्यांनी तुला कसं काय अप्रोच केलं होतं? मी एजन्सी जी जॉईन होते त्यांनी मला अप्रोच केलं होतं. माझ्या मॅनेजरने मला सांगितलं की बिग बॉस असं असं प्रमोशन आलंय, सो इट इज अ व्हेरी गुड PR, तर मग आय थिंक यू शुड गो. आणि माझी मॅनेजर खूप छान आहे. म्हणजे ती मुलगा असती तर मी तिच्याशीच लग्न केलं असं. दक्षता करून तिचं नाव आहे. म्हणजे लाईफमध्ये किती पण डिप्रेस्ड असाल ना तुम्ही, फक्त दक्षताला फोन करा आणि दक्षता तुम्हाला ज्या लेवलचं मोटिवेट करणं, तुम्ही डायरेक्ट सह्याद्री पूर्ण एक्सप्लोर करून आली का रात्री. हा ती म्हणजे या अशी दक्षता. तिची एंगेजमेंट आहे आता नेक्स्ट मंथ. बोलण्याच्या पहिले त्रास झाला. एक्झॅक्टली. सायला दक्षता. तर म्हणजे मेनली तुझ्या मॅनेजरने तुला बोललंय की तुला अप्रोच करतायत बिग बॉस वाले. ठीक आहे. आणि तेव्हा तुला असं वाटलं का ते असं सोडून दे, आपलं माझ्याकडे लक्ष दे. सॉरी. ठीक आहे. तर तुला असं वाटलं काय की इंस्टाग्राम मुळे तुला तो फायदा झालाय की तुला रिच करतायत? ऑफकोर्स मला तसंच वाटलं. सोशल मीडियाने खूप गोष्टी दिल्यात मला लाईफमध्ये, आणि खूप गोष्टी शिकवल्या पण आहेत. अच्छा. सो या, इट इज ऑल बिकॉज ऑफ माय इंस्टाग्राम फॅमिली. खूप गोष्टी शिकवल्या आहेत म्हणजे कुठल्या गोष्टी तरी सांग, इन्सिडेंट सांग आता. सॉरी. सो बेसिकली सोशल मीडिया जितका चांगला आहे तितका वाईट सुद्धा आहे. आणि जर एखादी मुलगी, मेन म्हणजे तर सोशल मीडियावरती प्रेझेंट करायला बघतीये स्वतःला, तर पहिली गोष्ट तर तिला ट्रोल्स येणार 101%. आणि इतके वाईट वाईट शब्द ऐकून पण, इतके वाईट वाईट शब्द तुमच्या कमेंट्स मध्ये येऊन पण, जेव्हा तुम्ही त्या सगळ्याला इग्नोर करताय आणि तरी पण यू आर ग्रोईंग, म्हणजे तुम्ही यू आर जस्ट कीपिंग ऑन गोईंग, या सामोरी जाताय, तुम्ही फेस करताय त्या सगळ्या गोष्टींना. तर ती एक खूप मला स्वतःवरती प्राऊड होतं पहिली गोष्ट. आणि मी माझ्या मॉमला तर खूप थँकफुल राहीन, कारण की मी जेवढे कमेंट्स वाचत नाही तेवढे माझी आई प्रत्येक कमेंट. आणि गुड्डी तुला माहितीये का ह्यानी काय लिहिलंय, गुड्डी तुला माहितीये का, त्यांनी थांबायला रिप्लायच करते. म्हटलं इट्स ओके, लेट इट बी, इग्नोर. सो माझ्या मम्मी आणि माझ्या भावानी खूप हे केलंय त्या बाबतीत. भाऊ आणि मम्मी. पप्पांचं काय हेच नाहीये, घेणं देणंच नाहीये. ही ऑलरेडी बिलॉंग्स टू मीडिया. ते टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आहेत. तर ही ऑलरेडी बिलॉंग्स टू मीडिया. त्यांचं कसं आहे की तुम्ही पण सुखात राहा, मला पण सुखात राहू द्या. मला काय कॉन्ट्रोवर्सीज नकोय. जिलो अपनी जिंदगी. हा, म्हणजे या फील्ड मध्ये ही नेवर सपोर्टेड मी जितना मेरे को सपोर्ट चाहिए था. नाही अभी भी, मतलब एक असं असतं ना, प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपल्या बापाने म्हणजे तिची पाठ थपथपावी, यार प्राऊड फील झालंय मला. बट आय नेव्हर गॉट दॅट. नाही. सो आय नेव्हर गॉट दॅट फ्रॉम माय फादर. स्टार्टिंगला तू रडव मला, एक काम कर. नाही मी रडवायला नाही. सो मला दिसतंय ना यार, कारण की एवढे जण बसतायत समोर, मला फील होतंय, म्हणून मी विचारतोय की एक तर मला पण ते आठवलं एकदम. ते जाऊ दे माझी स्टोरी, कारण की पॉडकास्ट माझा आहे, तू बोलायला पाहिजेस. तर मेनली तू जेव्हा स्टार्ट केलंस इंस्टाग्राम, तर म्हणजे भावाच्या आणि आईचा तुला सपोर्ट भेटलाय, पण वडिलांकडनं जी एक्सपेक्टेशन होती ते तुझी नाही झाली? नाही, मी टू बी ऑनेस्ट कधी एक्सपेक्टच केलं नाही काय. अच्छा. माझ्या फादरकडून आय नेव्हर. ही वॉज लाईक ठीक आहे. म्हणजे ते कसं मम्मीचा जीव खाणार, ही काय करतेय, हिचं असं काय आहे, ही का असं करतेय. तर मम्मीचं तुम्ही गप्प बसा, ती करते ना, माझ्या निगराणी खाली करते सगळं. सो बेसिकली कॉन्टेंट क्रिएशन मी असं स्टार्ट केलं होतं की एक क्रिएटर होता, त्यांनी मला सर्वात पहिला मेसेज केला होता की बॉयफ्रेंड आहे आता. नाही, ही वॉज नॉर्मल क्रिएटर, आणि तो क्रिएटरच आहे. सो तो क्रिएटरच आहे. हा, तो क्रिएटरच आहे. मी देर. ते तर असं झालं, त्याची लायकी तेवढीच आहे. नाही यार, हे क्रिएटरची लायकी काढू नको प्लीज. सो नाही, तसं नाही.
कट कट नाही भाई, रॉ कास्ट है, पूरा जाएगा, कुछ कट नहीं होगा. ठीक आहे. सो त्यांनी मला मेसेज केला होता की माझं एक असं असं कॅरेक्टर आहे, तर तू माझ्या कॅरेक्टर सोबत तसं म्हणजे ऑपोजिट कॅरेक्टर करशील का. तर आय वॉज लाईक की मी तर लाईफ मध्ये हे कधीच केलं नाहीये. तर मी माझ्या दादाला स्क्रीनशॉट पाठवला की ब्रो क्या करू. तर माझा भाऊ बोलला की जी ले अपनी जिंदगी, तुझ्यावरती मला पूर्ण विश्वास आहे, तू कर. मम्मीच्या पहिला मी दादाला विचारलं, कारण की मला माहिती होतं दादा को आटे में लेना इज व्हेरी इझी, कारण की हा दादा इज नाहीये. तर म्हणून मग मी आता पण म्हणजे काही गोष्टी असतील ज्या मला म्हणजे समजत नसतील किंवा मला करायच्या आहेत आणि मला असं काही वाटत नसेल, तर मी पहिला मम्मीला नाही विचारणार, दादाला लहान आहे की मोठा आहे. दादा मोठा आहे माझा, तो बाहेरगावी असतो. मोठे भाऊ समजदार खूप कमी असतात. हा, पण माझा निकालायचं कोण, आय डोंट नो वाव. माझा भाऊ खूप मग तू भगवंताला थँक्यू बोलतेस त्यासाठी. हा, मी खूप थँकफुल आहे माझ्या भावासाठी. हा ना. आणि आपलं ते मधातच सुटलेलं की सोशल मीडिया पासून तुला खूप काही शिकायला पण भेटलं. हा, मग तेच ट्रोल्स असू दे किंवा तेव्हा तुला रडायला आलं ना, पण खरं सांग, हा रडली आहेस कधी. नाही, ट्रोल्सला घेऊन मी, माझं असं आहे ना की मी इझिली नाही रडत अंटिल अँड अनलेस माझा इमोशनल कनेक्शन नसेल ना कोणत्या व्यक्तीसोबत, तोपर्यंत मी नाही रडणार. पण जर आता थर्ड पर्सन कोणतरी येऊन मला ट्रोल करताय, हे करताय, भाई तुम्हारी माँ बहन एक कर दूंगी, वैसी वाली लडकी हूं मैं. मी नाही सोडत, मग मी घरपर्यंत पोहोचणार, मी तुला जगूनच देणार डायरेक्ट घरात घुसून मारणार. आणि मी आता पण काय करते, आता तर तू माझं कोणतं पण रील्स किंवा कॉन्टेंट बघशील ना, त्याच्यावरती नाही 1% असले तर वाईट कमेंट. कारण की मी काय करायची माहितीये, मी असली नालायक पोरगी आहे. मी लिटरली कोणतं पण निगेटिव्ह कमेंट असायचं ना, मी स्क्रीनशॉट घ्यायची, स्टोरीला टाकायची. आणि मग जेवढे पण माझे जे फेअर फॉलोअर्स आहेत ते डायरेक्टली त्या माणसाच्या डीएम मध्ये जाऊन भाई फुल क्रेझी करून टाकायचे, राडे. मग थोड्या दिवसानंतर, तासांनंतर थोडा, तर मला त्याचा अकाउंट पण दिसायचं नाही की भाई रिस्ट्रिक्ट, रिपोर्ट एव्हरीवन. तर मला एक्झॅक्टली, तर मला असं खरंच वाटतं की माझी क्वांटिटी फॉलोईंग नाहीये, माझी क्वालिटी फॉलोईंग आहे. तर मला त्यासाठी खूप चांगलं वाटतं. थँक्यू. आणि मेनली रीच म्हणजे क्वालिटी फॉलोईंगच येते, बरोबर ना. क्वांटिटीने तेवढी रीच नाही येत, कारण की कसं क्वांटिटी असूनही ते कधी तुमचे रील बघतात, नाही बघतात, कमेंट करतात, नाही करतात. पण एक क्वालिटी फॅन बेस आता, कारण की आता खूप सारे क्रिएटर झाले, एवढ्या साऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःला स्टँड आउट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण जसं तू रील पासून स्टार्ट केलेलीस, नंतर आता व्लॉग्स बनवतेस तू. हो, मी युट्यूब व्लॉग्स करते, पण मी युट्यूब व्लॉग्स स्वतःसाठी करते, मी असं ऑडियन्स साठी कधी नाही केलंय. अच्छा. ते 18, 19 मिनिटाचे करते, सो दॅट मला असं कधी वाटलं ना की यार बस हो गया जिंदगी, तो मैं जाके अपने व्लॉग्स देख सकू की भाई नाही, कुछ तो करना है लाईफ में, कुछ तो किया है. इतकं जर का तू त्या टायमाला हॅपी होतीस, तर तू पुढे जाऊन पण ह्याच्याहून हॅपी होऊ शकतेस. सो दॅट इज द रिझन आय मेक व्लॉग्स. अरे मला हे खूप भारी वाटलं यार. म्हणजे कसं माहिती आहे का, मी पण असे करायचो. म्हणजे मी काय करायचो, मला अंडर कॉन्फिडंट फील व्हायचं 3-4 महिन्यानंतर की यार आपण लाईफमध्ये काही केलंच नाही. तर मी काय स्टार्ट केलेलं नंतर की एक लिहायचं काहीतरी, की मी पर्टिक्युलर इव्हेंट जॉईन केला किंवा मी थिएटरमध्ये प्रॅक्टिस केली किंवा मी 2-3 जणांना, चांगल्या जणांना भेटलो, तर मी ते सगळं लिहून ठेवायचो. आणि जेव्हा पण मला फील व्हायचं ना 4 महिन्यानंतर की यार 4 महिने मी काहीच नाही केलं, मी परत जाऊन ते वाचायचो. म्हणजे मला थोडं कॉन्फिडंट फील व्हायचं की नाही यार मैंने कुछ तो किया है. म्हणजे त्या प्रकारचं मला ते वाटलं की जेव्हा तुला अंडर कॉन्फिडंट फील होणार, तू जाऊन तुझे व्लॉग बघशील. असं आहे एक्झॅक्टली. बरोबर. म्हणून तू चालू केली. येस, राईट. कारण की मला माहिती आहे माझ्यासारखं असं इतकं नाही कोण बोलत, खूपच बोलते. मग मी तिकडे माझे हात सुटवते की हा इधर बोल, ये तेरा ही है प्लेटफॉर्म, तो इधर तू बात कर सकती है, कुछ भी बोल सकती है, फुल फ्रीडम. येस, एक्झॅक्टली. और जो देखेगा वो सुनेगा. राईट. बरोबर ना. आणि मी ना मुद्दाम अशा खोड्या पण काढणारी पोरगी आहे. मी म्हणजे आता करणार असं उंगल्या असं नाही यार. म्हणजे आता कसं सांगू मी, आता फॉर एक्झाम्पल की समोरच्या माणसाने ना मला काहीतरी सांगितलंय आणि मी त्याच्या तोंडावरती पण तसं उत्तर दिलंय की हा तुझी वाट लावून तर मी आली आहे ऑफकोर्स, पण तरी पण माझं मन नाही भरलंय. कारण की मला ते एक्स्ट्रीम लेवल हर्ट झालंय ना, तर मग मी असं कसं तुला सोडून, तर मग मी व्लॉग मध्ये त्याची वाट लावणार.
हा मी नाव नाही घेणार, पण तुम्हाला माहितीये का एक अशी पण माझ्या लाईफ मध्ये व्यक्ती होती जिने हे असं असं केलं होतं, असं मी बोलणार. अच्छा, म्हणजे तू इज्जत घालवशीलच क्वेश्चन आन्सर. म्हणजे सपोज त्यांनी जर तो ब्लॉग बघितला आणि आय मेक शुअर की तो ते ब्लॉग बघणारच. कारण की एक गोष्ट आहे, जर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती मला इंस्टाग्राम वरनं ब्लॉक करते, तरी पण आय कॅन गॅरंटी अँड से की ती एक काहीतरी फेक आयडी बनवून मला स्टॉक करते. आणि ज्या ब्लॉगचा पार्ट मला तो किंवा ती बघण्याचं अपेक्षित आहे ना, तेच मी हायलाइट्स मध्ये टाकणार स्टोरीवर. तुझी जळाली, अजून घे, अजून जळाव. बरोबर ना. आणि तू खूप ठिकाणी फिरली आहेस, बरोबर. आणि तुला म्हणजे जशी तुझा नेचर आहे तसं तू नेचर मधले साप पण पकडतेस. म्हणजे तू नागिन, सॉरी, म्हणजे नागिन हे शो फक्त एक फॅन्टसी बेस आहे, त्यात खरं असं काहीच नसतं. हा. आणि तू खरं साप पकडतेस. मग मी खोटं कसं साप पकडीन रे? नाही म्हणजे हो, मी खरंच साप पकडते. मी वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर आहे. अच्छा, ही जर्नी कधी स्टार्ट झाली तुझी? ही जर्नी माझी तेव्हा स्टार्ट झाली जेव्हा मला पहिल्यांदा साप चावला होता आणि मला असं वाटलं की मी मरणार आहे. कधीची गोष्ट? 7वी 8वीतली गोष्ट आहे. मी गावी होती, मम्मीच्या गावी, आणि माझ्यासोबत एक छोटी मुलगी होती. म्हणजे ती पण मम्मीच्या शेजारी त्यांच्या घरातल्यांची मुलगी होती ती. तर शी वॉज देअर विथ मी. आणि आम्ही, आमच्या इथे ना एक प्लेस असते साना करून, तर आम्ही सान्यावरती बसलो होतो रात्री. साना एज इन तिकडे सगळे चौराईवाला. आणि समोरच पूर्ण खेती वगैरे होती, जे मोठे मोठे भाताच्या खेती असतात ते सगळं होतं. शेती खेती. तेच. तर ते होतं. आणि मम्मीनी मला सांगितलं होतं की घराच्या बाहेर जायचं नाही 8च्या नंतर, कारण की गावचं ठिकाण येते आणि ऑफकोर्स इट इज कोकण. सो कोकणातली आहेस तू? मी म्हणलं पुण्याची आहे की काय? यार नाही. कोकणातले कुठले? कोकणातली मी मालवणची सुद्धा आहे आणि मी गोवाघरची सुद्धा आहे. मी नाही मालवणचा. विदर्भ, नागपूर, विदर्भ जिंदाबाद. ठीक आहे. सो तेव्हा मग आम्ही बसलो होतो. मी स्निक आउट केलं होतं घरातून, कारण की मला बस जायचं होतं बाहेर. तर आम्ही दोघं तिकडे बसलोय आणि मला जस्ट पायाला काहीतरी टच झाल्यासारखं वाटलं. आणि जेव्हा मी ते बघितलं तेव्हा ते रात्री 8:30-9च्या अराउंड. आणि मी घरी सांगितलं नव्हतं की मी जातीये करून. तर आम्ही आय थिंक पाडव्यालाच गेलो होतो तेव्हा गावी पण. तर मी बघितलं आणि ते ना ब्लीड होत होतं. तर ती माझ्या सोबत जी होती ना छोटी, ती, मी पण छोटीच होती तेव्हा ऑफकोर्स, तर ती मला बोलली की साप चावलाय. तर मी बोलली की काय बोलते. तर माझं असं झालं, मला एवढंच माहिती होतं आजपर्यंत की साप चावलाय म्हणजे तू मरणार. भीती. आणि माझं असं झालं की जर मी आता चुकून घरी जाऊन सांगितलं की मला साप चावलाय, हे मला पहिले दणके. तर ती बोलली की बिनविषारी साप आहे, कारण की तिने ते जाताना बघितलं होतं. तर मी बोलली की मी हिच्यावर भरोसा ठेवू कसा की हा बिनविषारी आहे. तर मी फुल फ्लेज लावून मी म्हंटल की भोले रवळनाथा, म्हटलं की ठीक आहे, ही बोलते बिनविषारी आहे, गावातलीच आहे, तर हिला माहिती आहे. प्रार्थना केली? तेवढं घाबरत मग मी लहानपणीपासून देवाचं म्हणजे आहे माझं कनेक्शन. तर मी बोलली की ठीक आहे. मी घरी गेली, मी झोपली डोक्यावरती घेऊन. माझी एक चादर होती, त्याला मी तादल असं बोलायची. ती अजून पण आहे माझ्या घरी. आणि ती सोडल्यावरती मला तिला सोडल्यावरती झोपच येत नाही. तर ती मी घेऊन झोपली. मी झोपताना बोलते देवाला की उद्या जर का मी उठली तर ठीक, नाही तर सॉरी, तुझ्या जवळ सुटणार, सॉरी. तर आणि मी उठली सकाळी. अरे स्टोरी टेलर. आणि मी सकाळी उठली. तर मला असं झालं की यार, म्हणजे साप चावल्यावरती आपण मरणार हे माहिती होत असतं त्या टायमाला. मेरे को सांप काटा पर मैं फिर भी जिंदा हूं. मैं भगवान का अवतार हूं. भाई मला असं वाटलं की भाई ये तो क्रेझी आहे, कुछ तो सही हो गया. तर मग नंतर तेव्हापासून मला इंटरेस्ट आला नेचर मध्ये की यार नाउ देर इज समथिंग दॅट वी शुड स्टडी अबाउट. अपन भी उन्हीं के कास्ट के, अपन भी नागिन. नहीं, नो, नॉट एट ऑल, दिस इज सीरियस.
तर त्याच्यानंतर मग माझे 10th वगैरे झालं. त्याच्यानंतर मी एक प्लॅटफॉर्म शोधत होती की मला आता नेचर शिकायचंय, मला सापांबद्दल शिकायचंय. कारण की यार 7व्या वर्गात 7वा का 8वी मध्ये होती मी त्या टायमाला. आणि त्याच्यानंतर मी पास आउट वगैरे झाली 10th नंतर. मग त्याच्यानंतर मी गुगल करायला चालू केलं. त्याच्यानंतर मला समजलं की 2 प्रकारचे साप असतात, विषारी आणि बिनविषारी. आणि तेव्हा मला समजलं होतं की मला बिनविषारी साप असा चावला होता. आणि तोच मेला चावल्यानंतर. नाही, असं काही नाहीये. तो आय होप जिवंत असेल. सो या असं मग मला असं समजलं की या knowledge is very important for a person to survive in nature. So that is the reason. मग त्याच्यानंतर मी हळूहळू करून जसं मला प्लॅटफॉर्म मिळत गेलं त्याच्यानंतर मग माझ्या लाईफमध्ये 1-2 स्नेक रेस्क्युअर झाले जे मुंबई पोलीसमध्ये पण होते. तर योगेश दादा येस आहेत आता. तो म्हणजे योगेश दादा ज्यांनी मला स्नेक रेस्क्युइंग शिकवलं किंवा त्यांनी मला जास्त इन्फॉर्मेशन दिली. ही इज नाव इन सिंधुदुर्ग. तो सिंधुदुर्ग पोलीसमध्ये शिफ्ट झाला. हा. तर त्याच्यानंतर मग दादानी मला शिकवलं की हँडलिंग कसं असतं, स्नेक हँडलिंग कसं असतं. तर त्याच्यानंतर मी हँडल करायला शिकले. आधी मी बिनविषारी साप हँडल करायला शिकले, मग मी विषारी साप हँडल करायला शिकले. सो या. आणि मग त्याच्यानंतर जसं माझे 100K क्रॉस झाले होते. अच्छा, म्हणजे तू साप पकडणे आणि इंस्टाग्राम सोबत होता की पहिला इंस्टाग्राम मग साप नाही, पकडणे? पहिला मी इंस्टाग्राम चालू केलं होतं. पण त्याच्यानंतर 12th नंतरच की 10th मध्ये? 11th का 12th नंतर असं काहीतरी होतं. आय डोंट ऍक्च्युअली रिमेंबर. माझं पहिलं अकाउंट तर हॅक झालं होतं 42,000 वरती. तर ते तर गेलं. मग 12th नंतर हा मी नवीन अकाउंट ओपन केला. 273 वाला. 254 का काहीतरी. तुझे 2 अकाउंट आहेत, एक 727. येस. तर तसं झालं. 3 अकाउंट आहेत माझं एक शायरीचं पण अकाउंट आहे. काय बात, शायरी पण करतेस? मी रायटर पण आहे छोटीशी. थांब पण मग रायटर थोडं साईडला ठेव. इंटरेस्टिंग वाटतंय. शायरी मला थांब माझा पॉडकास्ट आहे भाई, बोलू दे मला. एक बोलते. ठीक आहे, तर एखाद शायरी होऊन जाऊ दे ना. अरे ते नंतर घेऊत ना. नाही घेऊ, नंतर नाही, आता घे. अरे स्वतःबद्दलच कर, स्वतः तुझ्या जर्नी बद्दल शायरी कर 3-4 ओळी. आता आपलं असं घरचं आणि सोशलचं असं झालंच आहे. तर अर्ज किया है. 1 मिनिट थांब, मला जरा फ्रेम कर. ओके. अर्ज किया है. किसी गैर को मैंने मौका नहीं दिया मुझे चोट पहुंचाने का. किसी गैर को मैंने मौका नहीं दिया मुझे चोट पहुंचाने का. ये जो जख्म तुम देख रहे हो वो मेरे अपनों के ही दिए तोहफे. अरे वाह, हो गया क्या? लेकिन जख्म सबको लग गए हो. मतलब जिन्होंने जख्म दिया है उनको पता चल गया है कि किसके बारे में बोल. आणि हे आहे माझं, मी तेवढं स्पिरिच्युअली कनेक्टेड आहे ना की म्हणजे जे कोणी लोक मला हर्ट करून जातात ना तेव्हा मी ना त्या टायमाला नाही रिॲक्ट करत की यार तूने ऐसे किया ही कैसे, अब तो मैं तेरी वाठी लगा दूंगा, अब तो तू चला ही गया. असं नाही. आई टेक इट वेरी पेशेंटली. ठीक है, तेरे को जाना है तू जा, मेरे को पता है तू मेरे पास लौट के आएगा. तर तेवढं मी स्पिरिच्युअल आहे. मी ना देवाला सांगते की बोले ह्यांनी असं असं माझी वाट लावले, अभी इनको तुम ही जवाब दो. मेरे को पता है तुम्हारा जो लाठी का आवाज है वो मेरे तक नहीं पहुंचेगा पर उसको वो लगेगा कान पे. एग्जैक्टली. कान पे, जिधर भी लगना है वो. जिधर भी लगना. सो असे खूप लोक पण आहेत ज्यांनी मला समोरून येऊन अपोलोजाइज केलंय की समृद्धी आमचं चुकलं, आय एम सॉरी, बट आय मेक शुअर की त्या टायमाला जी त्यांची जागा होती ना ती त्यांना ती जागा मी परत नाही देत. आणि त्यांची जागा पुन्हा तेच नाही घेऊ शकत. एक्झॅक्टली. दुसरं पण कोणी नाही घेऊ शकत. दुसरे तर घेऊच नाही शकत, पण ते स्वतः सुद्धा ती जागा आहे. कारण की एकदा नजरेतनं जो माणूस गेला तो गेला ना भाई. बरोबर. कारण की कसं असतं, जो माणसावर म्हणजे त्या माणसाच्या सवयीवर किंवा माणसावर जो प्रेम करतो ना तो त्याच्या बऱ्या चांगल्या सगळ्या काळामध्ये त्याच्यावर प्रेम करत असतो, एक्सेप्ट करतो. जर तुमच्या ओरा या पर्सोनावर कुणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर ते मला नको, म्हणजे कुणाला पण नको असं वाटेल ते. बरोबर ना. एक्झॅक्टली त्या माणसाच्या आतमध्ये जे काय त्याची फिलिंग त्याच्यावर प्रेम असायला पाहिजे. एक्झॅक्टली. ना की त्याचं खूप चांगलं झालंय आता तो आला, आता जसं निवडणुकी झालं तो निवडून आला तर मग
राईट. त्याचा काही म्हणजे फायदा मी नाही. एका टायमाला असं खूप ओपन बुक ठेवायची स्वतःला, सो दॅट पीपल कुड इझिली कम अँड रीड मी. हा, बट आता माझं असं झालंय की आय एम लाईक अ मिस्ट्री नाउ. अभी तू आ मेरे को सॉल्व कर, ऐसा है. बिकॉज आय नेवर आता मी देणं खूप बंद करून टाकलंय. लाईक हुएवर इज कमिंग, आय एम रँडमली टॉकिंग, मी माझा लाईफ शेअर करते. नो, आय डोंट ट्रस्ट पीपल एनिमोर. आय डोंट. आणि खूपदा असं होतं ना की आपण ज्यांना खूप म्हणजे मनातनं ट्रस्ट ठेवून त्यांना आपण काहीतरी सांगतो. म्हणजे खूपदा कसं होते की आपण ज्या गोष्टी शेअर करतो ज्या आपण कुणाला शेअर करायला नाही पाहिजेत आणि आपण त्या लेवलच्या ट्रस्ट ठेवतो. सॉरी, आपण त्या लेवलच्या ट्रस्ट ठेवतो आणि नंतर यार तो पर्सन पूर्ण 360 डिग्री चेंज होतो. ऑफकोर्स. की त्यांनी आपल्याला काय वाटतं की हा आपल्याला सपोर्ट करणार, पण तो एक्झॅक्टली 360 चेंज होऊन तो आपल्या त्या याच्या मजबुरीचा फायदा घेतो. राईट. अशा लोकांना ना ऍक्च्युली इंडियन इंटेलिजन्स मध्ये जायला पाहिजे. हाँ, कारण की दे आर व्हेरी गुड ॲट लोगों के फीलिंग के साथ खेलना. हाँ एग्जैक्टली. सो पाकिस्तान में जाओ, स्पाई बनो. सही यार. मतलब मेरे को फर्स्ट टाइम इतना मजा आ रहा है ना पॉडकास्ट करने में, मतलब बहुत सही. क्योंकि एक होता है ना एनर्जी फील होता है की नाही यार चलो कुछ भी बोलेंगे की लड़की समझ लेगी. तो मला त्या प्रकारची एक फिलिंग येते की अरे चलना चाहिए. मैं तो रात तक बात कर सकता हूँ लेकिन ऑब्वियसली पैसा नहीं है ना. मैं गरीब हूँ. ठीक है, इनको बोलो मेरा चैनल सब्सक्राइब करने के लिए. चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या आता राकास्ट घरी with राव. घुसून मग घरी घुसून मारेन. राकास्ट विथ राव. रॉकास्ट विथ रॉ. बरोबर. थँक्यू Yes. हा समृद्धी. वेलकम. हा वेलकम. तू यार इज्जत काढतेस घरामध्ये. ठीक आहे. तर तू ते बोललेलीस की तू रायटर होतीस, बरोबर. आणि हे रायटरची सवय तुला माझं कधीपासून लागली? असा कुठला इन्सिडेंट होता का ज्याच्यामुळे तू रायटिंग करायला येस, लागलीस? ऑफकोर्स. सो बेसिकली एक असा टाइम होता माझ्या हा. लाईफमध्ये जेव्हा माय मॉम वॉज हॉस्पिटलाइज्ड. माझ्या मॉमला कॅन्सर होता. हो. नाऊ शी इज ॲब्सोल्युटली फाईन. हम्म, तो मी स्कूलमध्ये होती त्या टाइमला. हम्म, आणि तो असा वेळ होता ज्या टाइमला आय हॅड नो वन टू टॉक. हम्म, कारण की माझा जो मोठा भाऊ होता ही वॉज ऑल्सो इन हिज कॉलेज डेज. सो कॉलेज डेज आपल्याला माहिती आहे, फेक Busy फ्रेंड्स, फेक लाईफ, हम्म. फेक एव्हरीथिंग, फेक शो ऑफ. हम्म, सो ही वॉज इन दोज डेज. आणि माय डॅड वॉज लाईक ते कंटिन्युअसली अपडाऊन करायचे, टाटा मेमोरियल टू घर टू काम. ही यूज टू मॅनेज एव्हरीथिंग ॲट दॅट टाइम. तर और एक पैसे असं भी लग रहे थे उस टाइम पे ज्यादा. अरे मी ना एक छोटूसा इन्सिडेंट सांगते. हम्म, सो पैसा तर खूपच गेलाय, हम्म, पण माझ्या मॉमला ना एव्हरी डे इव्हनिंग हम्म, नाहीतर एव्हरी वीक सकाळी अर्ली मॉर्निंग टाटाला जायचं असायचं. हम्म, तर तिने एकच टॅक्सीवाला ठेवला होता. हम्म, ठीक आहे. आणि त्या टॅक्सीवाल्याला त्याची जी टॅक्सी होती ती हम्म. रेंटवरची होती. अच्छा. 1 ते 1.5 वर्ष तो कंटिन्युअसली मम्मीला घेऊन जात होता. ठीक आहे. त्यांनी स्वतःची नवीन टॅक्सी घेतली. खरंच? एक्झॅक्टली. आणि माझ्या आईला भलतंच सुख आहे त्याचं की माझ्यामुळे एका टॅक्सीवाल्याने स्वतःची अरे मी म्हटलं तुझं चाललंय का? हे काय आहे? हा. मग सो तसं म्हणजे माझं कॅन्सर बरं झालं तर झालं, दुसऱ्यांनी टॅक्सी पण उचलली. एक्झॅक्टली. तर तसं एक होतं. तर तो एक टाइम होता की आय वॉज टोटली अलोन. हा. म्हणजे मी शाळेत पण जायची तेव्हा. सांगू तरी कुणाला? हा, तेव्हा मी शाळेत वगैरे जायची तर माझे शाळेत फ्रेंड्सच नव्हते. एकच फ्रेंड होती अमेया करून. हा. ती पण आता पण आहे. आता पण आहे, ती अजून होती पण आहे. बोललीस ना म्हणून. नाही त्या टायमाला होती आणि आता पण आहे अमेया संगवेकर. आणि शी वॉज माय बेस्ट फ्रेंड. दे शॉर्ट आउट हो गया मैं. फिर 10 लोगों को वीडियो भेजो. सो या. हा. आणि हा, तर ती एक होती. बट आम्ही इतकं नाही कन्व्हर्सेशन करायचो किंवा त्या टायमाला नाही समजायचं इतकं किंवा बिकॉज आय वॉज स्मॉल, आय वॉज अ चाइल्ड. आणि तर थोडं हळूहळू करून मी एकदम अशी एवढी जी मी बोलते ना, मी तेवढी कधीच बोलली नाही. मी शाळेत जायची, माझे केस नीट नसायचे. स्वतःच्या स्वतःमध्ये असायची. हा, माझे केस नीट नसायचे. मी हम्म. अकॅडमिक्स मध्ये खूपच जास्त वाईट होती. म्हणजे मी बाकी अच्छा. सगळं एकदम A+ असायचं, पण अकॅडमिक्स मध्ये भाई माझी काउन्सिलरला पण माझं टेन्शन आलं होतं त्या टायमाला. पास होईल की नाही. हा, माझ्या प्रिन्सिपलनी पण माझ्या बाबांना बोलवलं होतं स्कूलमध्ये की तुमच्या मुलीचं म्हणजे असा स्कोर इज नॉट गुड. सो इफ युअर चाइल्ड गोज अहेड अँड डज समथिंग रॉंग विथ हर ओन सेल्फ, सो इट इज नॉट आर स्कूल्स रिस्पॉन्सिबिलिटी. एवढा येस. म्हणजे अशी करायचीच तरी काय तू त्यावेळी? म्हणजे
आय वॉज नॉट ॲट ऑल, म्हणजे कम्युनिकेशनच नसायचं कोणासोबत. म्हणजे मी असं बघायची की खूप असं फ्रेंड्सचा ग्रुप आहे, ते स्वतःमध्ये एन्जॉय करतात, टिफिन शेअर करतात, बट देअर वॉज नो वन टू शेअर टिफिन विथ मी. अरे ते खूप खराब फिलिंग असते. आणि म्हणजे मी एकटीच असायची जिचे कपडे नीट नसायचे किंवा मिसमॅनेज्ड असायचे आणि माझे केस नीट विंचरलेले नसायचे. तर मी घरी रागात जाऊन एकदा कैची फिरवलेली केसांमध्ये. आणि सिन्स दॅट टाइम आय वॉज लाईक की अभी शॉर्ट हेअर ही मेरे को कॉन्फिडन्स देता है. थांबा एक मिनिट, हा तू कंटिन्यू ठेव. हा, तर शॉर्ट हेअर ही मेरे को कॉन्फिडन्स देता है. तर तेव्हापासून आता मला शॉर्ट हेअर करायला काहीच भीतीच नाही वाटत. लाईक ठीक आहे. अच्छा, मैं शॉर्ट हेयर में ही रहूंगी, पूरा राडा करूंगी, जो मेरे इसमें घुसेगा झोन में राडे डालने. तर मग त्याच्यानंतर मी 10वी पर्यंत तशीच होती, एकदम कॉम्पॅक्ट होती. आणि त्याच्यानंतर 11th मध्ये गेली आणि 11वी मध्ये मला असे काही मित्र मिळाले फुल बाई, तू विचार नाही करू शकत. हे जे काही फ्रेंड्स होते 11वी-12वी मधले, त्यांनी मला लाईफ जगायला शिकवलं. त्यांनी मला रिअल लाईफ असते ते शिकवलं. ह्या लोकांनी माझ्यावरती आरती लिहिली होती. हा, जयदेव जयदेव जय अतरंगेश्वरी माते. मला सगळे अतरंगीच बोलवायचे. आणि लिटरली 1-2 महिने असं झालं होतं की लेक्चरला जायच्या आधी कॅन्टीन मध्ये बसून ती आरती पहिला बोलणार, मग सगळे लेक्चरला जाणार. काय बात करतेस? लिटरली आय एम नॉट इवन लाइंग, आय स्वेअर. तर माझं असं झालं की भाई ये हो क्या रहा है मेरे साथ. आणि त्या टायमाला मी एकदम क्रिंज टिकटॉकचे व्हिडिओज बनवायची. काय बात करतेस? हा, एकदम क्रिंज, म्हणजे तेरी प्यारी प्यारी दो क्या असू दे किंवा व्हॉट एव्हर इट इज दॅट ऑल द फ्रीकआउट. आणि मला समजते की हे जे मी करते ते अतिशय क्रिंज वाटतंय, पण मी करणार नाही. मी एका टायमाला जाऊन गिव्हअप पण केलं असतं. पण माझे हे जे फ्रेंड्स आहेत भाई, ते ज्या लेवलचे मोटिवेट करायचे मला लाईफ मध्ये, भाई तू क्रेझी कर रही है, तू करते रे, तू मचाएगी, असं माहोल बना रही है एकदम. असं एकदम. आणि टिकटॉक वरती बघता बघता आपले 60-70K फॉलोअर्स झाले होते. काय बात करतेस? आणि ऍज द युनिव्हर्स हॅज दिस थिंग ओनली की समृद्धी सोबत काहीतरी चांगलं होतं हे मी बघू शकत नाही, तिची वाटच लावावी लागेल. टिकटॉक झालं बॅन. टिकटॉक बैन हो गया. तो इसके बाद मैंने तो बोला कि छड़ यार, जाने दे, दिस इज नॉट करियर, ये नहीं है, अपने को तो बनना है कुछ बड़ा. फिर नहीं सांप पकडने वाला. तर मग त्याच्यानंतर मेरे फ्रेंड्स बोले ब्रो तू इंस्टाग्राम ट्राय कर. तू इंस्टाग्राम, तब रील्स आ गया. नाही, रील्स तर खूप आत्ता आलेत रे, हार्डली 4-5 वर्ष झालेत रील्स. टिकटॉक नंतर लगेच रील्स आला. हा, तर माझे फ्रेंड्स बोलले, तर माझं असं झालं की ठीक आहे, चल लेट्स डू इट. तर आधी तर मी फोटोज वगैरे अपलोड करायची, म्हणजे असं पहिले रील्स नव्हतेच ना, तिथे पोस्ट जायची. हा, राईट. पहिले माझे पोस्टच आहेत सगळे, म्हणजे पोर्ट्रेट शूट्स वगैरे असं सगळं. आणि हे जायचे व्हिडिओ पण वाईड अँगल मध्ये जायचे, पोर्ट्रेट मध्ये नाही जायचे. राईट, एक्झॅक्टली. तर तसं मी चालू केलं. आणि त्या टायमाला कसं होतं माहितीये, माझी एक फ्रेंड आहे, तिनं मला बोलली होती, म्हणजे जेव्हा सर्वात पहिला राडा झाला होता माझ्या कॉलेजमध्ये, सर्वात पहिला, की असं माझी एक बहीण आहे, ती पण क्रिएटरच आहे, आणि तिचा फोटो कोणतरी बघत होतं आणि त्याच्यावरती दोज बॉईज वर पासिंग बॅड कमेंट्स. त्या बहिणीचं काय नाव आहे? समीक्षा टक्के. यार सही यार, मेरे को मिलवा दे यार कभी. सच में ती पण अशी आहे ना बोलायला, एकदम ती तर क्रेझीच आहे यार. मी तर खूप फेमस आहे. म्हणजे तू पण आहेस फेमस. तिला बोल ना माझ्या पॉडकास्ट मध्ये यायला. ऑफकोर्स मी बोलते. तर खरं मध्ये आय विल ट्राय. तर ते खूप चुकीचे कमेंट्स पास करत होते. ऍक्च्युली नाही का, थांब, मी हे तुला विचारणार होतो, तू समीक्षा टक्के कोण लागते तुझी? ती माझ्या सख्या काकांची मुलगी आहे. अरे सही आहे यार. ती पण तिचं, मी नाही का तो राणीवाला व्हिडिओ बघितला की माझा बॉयफ्रेंड होता आणि त्याची गर्लफ्रेंड होती, तिचं पण नाव राणी म्हणून सेव्ह केलेलं आणि माझं पण नाव राणी म्हणून सेव्ह केलेलं. तर त्याचं सही होतं ना. म्हणजे मी त्या मुलाकडनं विचार केला, कसा आता बिचारायला 2-2 हँडल करायचे आहेत, तर मग फोन उचलल्यानंतर हा बोल राणी, आता कुठली राणी आहे, कन्फ्युजन नको ना, म्हणून त्याने सही ट्रिक केली आहे. नाही, ती बोलली होती तिचा पण नाव त्याने राणी म्हणूनच सेव्ह केलं. बट ऍक्च्युअली गाईज हू डबल डेट ना आर व्हेरी क्लेवर.
पाकिस्तान जाओ, स्पाई बनो. सबको पाकिस्तान भेज रहे हैं आप. एक्चुअली मतलब जो भी गलत काम करेगा पाकिस्तान जाएगा ऐसा. हाँ, उधर जाओ, देश के लिए मरो भाई. धुरंधर बनो. धुरंधर तो भाई असं नाही वाटत मला हे लोक असे धुरंधर टाईप बनतील. बट जर का तुमच्यामध्ये ती वाईट प्रवृत्ती आहे ना, तर तुम्ही तिकडे जाऊन ती दाखवा. इकडे नका राहू. असं. राडा आपला राडावर नव्हतो आपण की त्या बहिणीसाठी राडा झालेला. तर तो, आणि त्या टायमाला पण शी वॉज फेमस. ठीक आहे. तर तो आहे ना, तिचा एक फोटो होता. आय स्टील रिमेंबर दॅट फोटो. तिने ग्रीन कलरचा टॉप घातला होता, त्याला असे स्ट्रिप्स होते, आणि त्या फोटोवरती दोज बॉईज वर कमेंटिंग सम बॅड थिंग्स. यार कसली सेक्सी दिसते ना, ये अपने को पट गई तो फिर ये इसको तो म्हणजे डोकं फिरलं. आणि मी कॅन्टीन मध्ये जात होती माझ्या फ्रेंड्स कडे. माझा लेक्चर संपला होता, कोरिया मिसचा लेक्चर होता. मी खाली उतरले आणि मी लिटरली त्याची कॉलर पकडून त्याला असं इथे असं मारलंय. आणि तेवढ्यात मग सगळे आय वॉज लाईक की भाई ये किया क्या मैंने मारा है किसी को. येस. मग त्याच्यानंतर ना तो असा भाई फुल राडेबिडे करायला लागला. मी बोलले ठीक आहे, ये वो. आणि तेव्हा मी शांत झाली, बिकॉज मेरे को खाली मारना था. उसने कुछ गलत किया. मेरा गुस्सा इतना भरा पड़ा था, कोई तो मिल जाए. एक्झॅक्टली, मला मारना था क्योंकि उसने कुछ गलत बोला. तर माझं झालं. आणि आता मी विचार करते की आता करू काय. आता तुम्ही तर बसली. तर मग त्याच्यानंतर मग माझी एक फ्रेंड आहे आनंदिता आणि नेहा. त्या दोघीच फ्रेंड आहेत माझ्या कॉलेजमधल्या, ज्यांनी मला इतकं सपोर्ट केलंय. आणि आम्ही स्कूल फ्रेंड होती ना रे. थांबणार रे, नको ना मिक्स करू. हा. आणि प्राची मुलींच्या असं असतं यार. आमच्या कसं असतं माहिती आहे का, मुलांच्या एकदा मित्र बनला ना, तो स्कूलचा होता की कॉलेजचा होता आम्हाला लक्षात पण नाही राहत. मेनली मुली एकदम पर्टिक्युलरली लक्षात ठेवतात. म्हणजे नको तिथं डोकं लावतात मुली. नाही, नको तिथे डोकं नाही लावत मुली. मुलींना माहितीये की कोणाला कशी जागा द्यायची आहे. मुलींना जागा दाखवणं येतं. हे पर्सनली झालं तुला. सो म्हणजे मुलींनी जी मला जागा दाखवली ती माझ्यासाठी बरोबर आहे असं. काय माहिती, तू तसे कर्म पण गेले असशील. कैसे आहे. ठीक आहे, चल. तर त्या दोघी तिने मला सांगितलं की आता गप्प बसलेस तर भाई तू कधीच बोलू नाही शकणार. मग तेव्हा मम्मी बोलली की भाई तू असं असं कसं केलं, सॉरी बोल, हे कर वो कर. तर मग ही एक्सेप्टेड व्हॉट एव्हर ही डिड. आणि तेव्हापासून मग आमच्या तिघांचं एकत्र, म्हणजे आम्ही आजपर्यंत लाईफ मध्ये कधीच भांडलो नाही. नजर लावू नका. नेहा आणि आनंदिता आणि समृद्धी आमच्या तिघांचं असं झालं होतं. सो येस. आणि हा, तर मग तेव्हा माझं असं झालं की यार आता हे तर माझे एकदम एक्स्ट्रोवर्ट वाले फ्रेंड्स झालेत. आणि मी आधी होती इंट्रोवर्ट. म्हणजे आधीचं जे माझं डोक्यात होतं ते तर मी असं पण कोणाला शेअर नाही करू शकत. कारण की माझ्यामध्ये ना ती एक इन्सिक्युरिटी होती की यार इनको अगर मैं अपनी वो वाली साइड दिखा दूंगी ना तो ये मेरे को वैसे देखेंगे जैसे मैं नहीं चाहती कि वो मेरे को देखे. एक्झॅक्टली. तर तेव्हापासून मग मी लिखाण चालू केलं की यार चल ऍटलीस्ट देर इज समवन हु विल नॉट जस्ट टॉक, हु विल लिसन, हु कॅन फील. मग तेव्हापासून मग मी लिखाण चालू केलं. माझ्या लिखाणाची जर्नी अशी आहे. 12th मध्ये ना? 11th मध्ये. त्यामुळे मग तू रायटर बनलीस. येस, बरोबर. आणि तू शायरी करतेस, रायटर बनलीस. नंतर हा जसं फिरायचं, नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोर करायचं, हा कुठनं आला माइंड मध्ये? म्हणजे बॉयफ्रेंड मुळे? नाही. अरे तू माझ्या बॉयफ्रेंड वरती काय आहेस मला समजत नाही. तर फिरणं इज बिकॉज ऑफ माय क्रिएटर फ्रेंड. आता का हसलीस पण? नाही, कारण की मला असं वाटलं तुला आता परत ते पण लक्षात आहे की ही कॉन्टेंट क्रिएशन मुळे तुझी फ्रेंड झालीये असं तू बोललास. म्हणून मी हसली की हा भाई मी आधी स्पेसिफाय केलं. काय कनेक्शन आहे यार आपलं. चाललास. तर भाग्यश्री राऊत करून ओळखत असाल सगळे. ती पण एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि तिने मला एक्सप्लोर करायला शिकवलं लाईफ मध्ये. आणि ती आता म्हणजे तीच जी बेस्ट फ्रेंड मी जिच्याबद्दल आता बोलत होती, ज्या 2 बेस्ट फ्रेंड्स आहेत सरिता आणि सिरी, तर तिने मला सांगितलं की यार अभी नाही तो कभी नाही. ती तर एकदम भाई फुल केदारनाथ जाएंगे. सो केदारनाथची पण जर्नी अशी खूप क्रेझी होती माझी की मला खूप मनापासून जायचं होतं पण मला स्वतःच्या बळावर जायचं होतं. आणि त्या टायमाला म्हणजे नवीन कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं होतं तर बजेट पैसा नाही था मेरे पास.
नहीं था पैसा। अभी भर भर के है। हाँ नहीं है, अभी भी नहीं है, अभी भी मैं गरीब हूँ। अरे ये पॉडकास्ट के बाद देखो कितने लोग बुलाते हैं और तगड़ा पैसा लेना, ठीक है। ऑफ कोर्स। बिग बॉस में मेनली बिग बॉस में पहुंचाने गए अपने वाइल्ड कार्ड एंट्री, ठीक है भाई। देखो बिग बॉस वाले देख रहे हो ये वीडियो, आपको फ्री में शाउट आउट है। अगर वाइल्ड कार्ड एंट्री होगी तो समृद्धि टके की होगी, नहीं तो किसी की नहीं होगी, ठीक है। हाँ। थैंक यू बोल मला। ये थँक्यू सो मच, थँक्यू हा, थँक्यू हा, थँक्यू। हा कुठे होती मी? कुठे होती? केदारनाथला. हा तर मला खूप असं जायचं होतं हा. आणि चालला मग तो. आणि सिरीचं म्हणजे भाग्यश्रीचा आणि माझं म्हणजे हार्डली 1-2 महिने झाले होते आमची ओळख होऊन. हा. आणि मला तिने ऑल ऑफ सडन फोन केला. म्हणजे आता मी तुला सांगते. अरे बिल्कुल, हमारे पास बहुत टाइम है, रात तक सुनेंगे, बोलो. तो हाँ. पैसा देना पडेगा दादा. अरे हाँ यार, हा थँक्स फॉर. तर सीन काय झाला की मी पीजी मध्ये राहत होती ऐरोलीला. माझ्या घरात थोडं वाजलं होतं म्हणून मी घर सोडून निघून गेली होती ऐरोलीला. कधीची गोष्ट आहे? झाले आता 3-4 वर्ष. अरे म्हणजे कुठल्या तेव्हा स्टँडर्डला माझे होतीस? नाही स्टँडर्ड नाही, मी कॉलेजमध्ये होती. अच्छा. आणि माझे काहीतरी 34 का 35,000 फॉलोअर्स होते त्या अच्छा. टाइमला. हा ए नाही 64 का 67,000 हा फॉलोअर्स. ठीक आहे, आता जास्त आहेत ना, बस नाही यार. 100K होते बोलायचे डायरेक्ट, मी तसं हा. फेकलं असतं. हा. तर माझं असं झालं की मी निघाली घरातून. घरच्यांना सोडून. हा मी निघाली हा, कारण अशी की काय हिंमत मेरे झाली को यार? पीस चाहिए था, हा, मेरे को शांतता चाहिए थी. हा, तर मी माझ्या फ्रेंड सोबत ऐरोलीला पीजी मध्ये राहत होती. हा. आणि मी आणि माझी फ्रेंड जेवायला गेलो होतो बाहेर माऊलीमध्ये. ऐरोलीमध्ये खूप फेमस अरे भाई फुकड़ में शाउट आउट दे रहे लोगों को, भाई नहीं. पैसे भेजो, पैसे मेन. अरे मला मावली वालों पैसे भेजो. हा, ठीक आहे. तिकडचं यार तांबडा पांढरा रस्ता, सॉरी. हा तर आम्ही जेवून बाहेर आलो आणि मला माहिती नव्हतं ऐरोलीमध्ये काय आहे कसं आहे. तर हा. आम्ही जस्ट एक फुटपाथ वरून चालतोय आणि मी ना माझ्या फ्रेंडला सांगत होती की यार केदारनाथ जाना है. मतलब सपना आहे, म्हणजे माझ्या 2 स्वप्न आहेत लाईफ मध्ये. मला केदारनाथ जायचंय आणि मला नॉर्वे लाईट्स बघायच्या, नॉर्दर्न लाईट्स बघायच्या. नॉर्दर्न तर हे केदारनाथ पण केदारनाथला आहे का? काय नाही हा, हे यार. कुठे आहे? अरे मी नाही फिरलो यार, मी नाही फिरलो. हा तर मला मी ते जाणार बघायचंय. नक्की, पण तू बोललीस तर मी जाणार. तू जा भाई. आणि केदारनाथला मी जाऊन आले आहे, तरी पण आयुष्यात मी जितक्या पण वेळा केदारनाथ जाईन ते नेहमी माझं ड्रीम डेस्टिनेशनच असेल. अच्छा, कारण की म्हणजे हर वेळी नवीन. एव्हरी टाइम मी म्हणजे तू विचार कर ना, तो माझा ड्रीम डेस्टिनेशन होता आणि मी जाऊन आले तरी पण मी असं बोलते आहे. की तो आहे आणि राहणार. तर भाई मी तो बोलते, मी सगळं सोडून जायला रेडी आहे. मला तिकडे लादी बिदी पुसायला ठेवलं तरी पण मी राहीन, रेडी आहे. बरोबर. रेडी आहे. जसं तू घरच्यांना सोडून तू ऐरोलीला गेलीस पण तुला पीस भेटलं नाही, तू पण ते माझ्या तुला मम्मीचा भाऊ वगैरे लागतोस का रे? नाही नाही नाही. तुला तर मामा बिमा आहेस का? नाही, तू काय एवढं सपोर्ट करता घरच्यांवर जोर देऊ? नाही रे, मी विचारतोय की तुला जे पीस नाही भेटलं तू ऐरोलीला जाऊन, ते तुला तिकडे जाऊन भेटलं. मिळालं. त्याच्यापेक्षा काही पटीने. हा. ती एक तर हे असतं ना, म्हणजे कनेक्शन आय एम देवासोबत. कमिंग टू दॅट. ओके. तर आम्ही चालत होतो, आमचं जेवण वगैरे झालं आणि मी तिला बोलली माझ्या फ्रेंडला की यार मेको ना केदारनाथ जाना है, मेको नहीं रहना इधर. I just want to go, I just want to experience the eternal power of भोले, the eternal presence of him. तर ती बोलली की माझी ना सॅलरी येईल आणि जेव्हा माझं असं हे होईल ना, काय बोलतात त्याला, इन्क्रीमेंट होईल ना, तेव्हा मग मी तुला घेऊन जाईन अप्रेझल केदारनाथला. तर मी बोलली नाही यार मेरे को ना खुद के दम पे जाना है. आणि तेव्हा ना पैसे नव्हते माझ्याकडे, पण तर मी 70K म्हटलं फॉलोअर होते. पण ना त्या टायमाला माझ्या जिभेवर सरस्वती बसली होती भाई. आणि दुसऱ्या पण नाही, पहिल्याच मिनिटाला आम्ही चालता ना एक इथे फुटपाथ वरती बसण्यासाठी होतं, भिंतींमध्ये असतं माहितीये कोरलेलं बसण्यासाठी, तिथे मी बसली ऐरोलीला आणि बसली आणि मला भाग्यश्रीचा फोन येतोय. अच्छा. की भावा गेस वॉट. मला वाटलं काहीतरी प्रमोशन वगैरे आलंय, तिला ब्रँड वगैरे आलंय मोठी. म्हटले वॉट, आपण केदारनाथ जा रहे. मी म्हटलं काय? लिटरली. आणि मागून ते 2 पोरं आले, म्हणजे माझ्या फ्रेंड्सचेच 2 मित्र होते, ते 2 पोरं आले. ते बोलतात की तुम्ही इथे का बसलाय, यू आर नॉट सपोज टू सिट हिअर. बोलले की वाय. ते बोलत मागच्या साईडला स्मशान आहे. ओ माय गॉड. आणि जसं ती बोलली केदारनाथला जातोय, जसं तो बोलले की मागे स्मशान आहे, मी उठले आणि आय सॉ बॅक जे भोलेंचं हे भोलेंचं जे मंदिराचं कलश असतं ना ते दिसलं.
कनेक्शन. आणि आय गॉट गुज बम्स. मुझे भी आहे ये सच में. येस. तर आय वॉज लाईक की ते एक टाइम फक्त 2 मिनिटाचा तो काळ होता ना, त्याच्यात तिचा फोन येणं, परत तो माणूस भेटणं, काय इथं बसला मागं स्मशानभूमी आहे, ते उभं होणं आणि तो कलश दिसणं. एक्झॅक्टली. तर आय वॉज लाईक की दिस इज नॉट नॉर्मल. नॉट नॉर्मल. तर तशी होती माझी. नो डाऊट. या. तर तेव्हापासून मग मला समजलं की भोलेनाथ इज समवेअर कनेक्टेड और वो सुनते हैं. वो सच में सुनते हैं. आपको डायरेक्ट कनेक्शन है ना, थोड़ा मेरे लिए बात करो. मेरे को बोले आमच्या भावाला पोरगी दे. याला जी पोरगी पाहिजे ते भेटू दे, बस एवढं बोल. हा, मी सोडून. नाही. अरे तुझा बॉयफ्रेंड आहे ना यार. ज्यांचा बॉयफ्रेंड असतो ना, मी त्यांच्यावर कधी नजर नाही ठेवत. म्हणजे याचा अर्थ असं नाही सगळ्यांवर ठेवतो. एकच आहे माझ्या जीवनात पण एकच आहे. ती जर भेटली ना माझी. क्रश आहे का तुझी? अरे पॉडकास्ट तुझा आहे बाई. बोल 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 बोल. असू दे ना, नंतर बोलू ना आपण. चालेल. हा, सो अशी होती माझी केदारनाथची जर्नी. आणि तिकडे जाण्यापासून ते तिकडे भाई ते केदारनाथ एक्सपिरियन्स करण्यापर्यंत पहिली गोष्ट तर माझ्या आई वडिलांना विश्वासच नव्हता की मी ते गड चढून जाईन एवढं. त्यांना भरोसाच नव्हता. नाही जा सकती है तू बस. आणि जेव्हा मी वरती पोहोचले तेव्हा माझ्या मम्मी डॅडी आणि माझ्या भावाने व्हिडिओ कॉल केला. दे आर सो प्राउड ऑफ मी. मैं नहीं केदारनाथ गई, चढ़ के गई बिना खच्चर के, बिना नथिंग. दे आर सो प्राउड ऑफ मी. वी आर प्राउड ऑफ यू. उधर से वो लोग का भलता चल रहा है. और मी बसली आणि द टाइम आय सॅट देअर ऑन माय नीज आय स्टार्टेड क्राईंग सो बॅड. म्हणजे मी रडते. आणि केदारनाथच्या मंदिरच्या समोर हे नंदी ठेवलेत. त्या नंदीच्या बाजूलाच मी जाऊन बसले होते. आणि जसं मी रडते समोरून एक कुत्रा चालत येतोय. वन डॉग इज कमिंग. तो बसलाय येऊन माझ्या बाजूला. ही सॅट. आणि त्याच्या डोक्यावरती काला टिक्का लागलाय. आय स्टिल हैव अ वीडियो ऑफ दैट डॉग इन माय हाइलाइट्स. केदारनाथ के हाइलाइट्स में वो वीडियो है. मैं जरूर देखूंगा. हाँ, वो आके मेरे बाजू में बैठा आणि अराउंड मी जो कोणी येत होता ना तो सगळ्यांवर भुंकतोय फक्त तुला सोडून. हा. आणि तो बसला लाईक अ गॉड प्रोटेक्टिंग यू. आय कॅन से दॅट ऍक्च्युली. आणि तो सगळ्यांवर, आणि तो शांत बसलाय. मी त्याच्याशी बोलतेय की भाई काय चाललंय, कसं आहे, तुझं लग्न झालं. हा, कारण की मी कुत्र्यासोबत बोलत होती की तुझं लग्न झालंय का, तुझी कोण बायको आहे का इकडे. ठीक आहे, मी मला स्वतःला डायव्हर्ट करण्यासाठी मी त्या कुत्र्यासोबत बोलते. पण तरी पण आय वॉज नॉट माय टिअर्स वर नॉट स्टॉपिंग. इट वॉज शेडिंग. आणि तेवढ्यात एक बाबा आले माझ्याकडे. आणि माझ्या खिशामध्ये ना खूप सारी कॅश होती. तर ते बाबा आले आणि ते बाबा एवढंच बोलले की हा वर्ष हिंदीमध्ये बोलले ते, ये साल खत्म होने तक तेरी सारी दुविधाई खत्म हो जाएगी. आणि त्यांनी माझ्या हातात एक रुद्राक्ष टेकवला. ठीक आहे, रुद्राक्ष टेकवला. आणि आय वॉज लाईक की मला माहिती की असं म्हणजे आता कोण अप्रोच करते समोर दक्षिणा द्यायची असते. तर माझ्या खिशामध्ये जेवढे पण पैसे होते मी त्यांना सगळे देऊन टाकले. मला नाही माहिती, कारण की त्याने ते तुझ्या मनातले ते दुःख दूर केल्यासारखं. हा, तर मला आणि माझे टीअर्स थांबून गेले त्या टाइमला. आणि ऍक्च्युली वेन दॅट पर्सन सेड दॅट, मी लिटरली ना ते मनातल्या मनात मॅनिफेस्ट करायला लागली होती की नाही आता हा इयर एंड संपायच्या आधी सगळं नीट होणार आहे, सगळं नीट होणार आहे. इयर एंड संपायच्या आधी माझं ब्रेकअप झालं. त्याच्यानंतर म्हणजे ऍक्च्युली ते चांगलं होतं, चांगल्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर दुसरा चांगला भेटलेला. हा, मग त्याच्यानंतर 2 लोक जे माझ्या इमोशन्स सोबत खेळत होते, जे माझ्या एक तर माझ्या फॅमिली मधली होती आणि एक तर माझ्या फ्रेंड सर्कल मधली होती, ते माझ्या लाईफ मधून कट ऑफ झाले, कम्प्लिटली कट ऑफ. त्यांच्यासोबत तर राडे केले मी ऑफकोर्स. बट आता कसं असं माहितीये, आय एम अ हायली इमोशनल पर्सन. आणि वेन इट कम्स टू अन इमोशनल पर्सन, वेन एव्हर यू आर फायटिंग विथ समवन, समोरच्या पेक्षा जास्त तुम्हाला वाईट वाटतं. एक्झॅक्टली, की यार कुछ ज्यादा ही तो नहीं बोल दिया, कुछ कर तो नहीं लेगा अपने आप को. त्यांना जेवढं नाही वाटत ना तेवढं आपल्याला वाटतं. मतलब तुम करो, तुमको शर्म नहीं है, तुमने जो किया है, तुमको हम बोले उसका भी हमें ही बुरा लग रहा है असं. तर त्या दोघी गेल्या. मग त्याच्यानंतर माझी बहीण आहे एक, जिच्यासोबत माझं थोडं मिसकम्युनिकेशन मुळे मिसअंडरस्टँडिंग झाली होती. ती मला परत भेटली. अच्छा.
सगळ्या चांगल्या गोष्टी सगळं झालं. हा. आणि बरोबर 1 तारखेला 1 जानेवारीमध्ये माझं अल्बम सॉन्ग साईन झालं अरे होतं वा मालवणी यार. चेडूचं. असं मालवणी. हा फेब्रुवारीमध्ये मग मी आयफोन घेतला होता 14 Pro Max. अरे वा यार, तो फिर आई वाज लाइक कि भाई बस जर्नी होती है, तो तभी से फिर बोले तो मेरे को मतलब बस बोले ही अभी है. कोई भी नहीं सुने ना बोले तुमको सुनना ही सुनना ही पड़ेगा. पडेगा और सुनते ही है. हाँ वो सुनते ही अरे है. मला याच्यात नाही एक फक्त विचारायचं आहे, म्हणजे मी ती फील करतोय म्हणून तुला मी विचारतोय. जेव्हा तू ते गुडघ्यावर बसलीस आणि तुझ्या डोळ्यातनं जे अश्रू येत होते, म्हणजे ती जी फिलिंग असते ना ती आपण कुणाला सांगू नाही शकत. ऑफकोर्स. पण आपण सांगतो त्यालाच की आपल्याला वाटतं की हा ऐकतोय पुढचा. बरोबर, एक्झॅक्टली ती फिलिंग काय होती त्या मोमेंटची ते थोडं सांग. माझं असं झालं की मला तोंडाने बोलता येत नव्हतं, पण मी मनापासून खूप जास्त बोलत होती की भोले बस झालं आता, नाही होत आहे आता, मला तुमच्याकडे बोलवून घ्या, मेरे को नहीं सर्वाइव ही नहीं करने हो रहा है. आणि बिकॉज ते एक एक अश्रू म्हणजे आपला एक एक शब्द असतोय त्या टाइमला. आणि बॅक टू बॅक काही ना काही क्लॅशेस होत होते लाईफ मध्ये खूप. ते बोलतात ना की यार बस हो गया अभी, नाही हो संपलेली रहा माझी, हा कॅपॅसिटी ओव्हरलोड. तर बस. आणि तेवढ्यात तो डॉग येणं माझ्या समोर, तो मला चिकटूनच बसणं अगदी. ते बाबा आहे ना, हा ते बाबा येणं, मग तो डॉग दुसऱ्यांवरती भोंकणं, ते दुसऱ्यांवर भोंकतं तरी पण मी इथे दचकते किंवा हे क्या हो रहा है. आणि या गोष्टी मला खूप लेट रिअलाइज झाल्या ऍक्च्युली. केदारनाथला असताना मला ते नाही रिअलाइज झालं त्या डॉग बद्दल आणि त्या बाबांबद्दल. पण नंतर ते आठवतं ना, हा कारण की तो कनेक्शन असतो बाय द वे. ऑफकोर्स येस. म्हणजे खूप सारे तुझे हे एक्सपिरियन्सेस होते आणि आता आपण म्हणजे ऍट द एंड मोमेंटला आलंय पॉडकास्टच्या. पण मला असं नाही वाटत की पॉडकास्ट संपवावा. पण माझा एक क्वेश्चन जो मला विचारायचा होता की तुझं म्हणणं होतं की जे बाईक लव्हर्स असतात त्यांच्यावर ट्रस्ट करायला पाहिजे, म्हणजे तुझ्या काही एक्सपिरियन्स होत्या तसं? हा सो बेसिकली माझं इतकंच म्हणणं आहे की जर एखादा बायकर त्याच्या बाईकला इतका जीव लावतोय, ज्या बाईक मध्ये जीव नाहीये, ज्या बाईकला हार्टबीट्स नाहीयेत, ज्या बाईकचे वेन्स धक नाही करत आहेत, तर तो बायकर तुम्हाला किती जीव लावेल. सो डीप. सो या म्हणून बाईक लव्हर्स जो आहे त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे. आणि तू केलं आणि तो तुझा बॉयफ्रेंड आहे. हा बाबा फायनली ते बोललीस, माझं मोटिव्ह कम्प्लीट झालं ते. ठीक आहे. आणि तू पण खूप चांगली बाईक चालवतेस, मी बघितले तुझे खूप सारे रील. आणि तुला जे काही शेअर करायचे होते ती खूप चांगल्या पद्धतीने तू शेअर केली आहेस. तुझ्या लाईफचा जो पण ट्रॉमा होता किंवा तुला वाटत होतं की मला पीसफुल लाईफ पाहिजे, त्याच्यासाठी तू घर पण सोडलंस, मग परत वापस आलीच असतील 1-2 महिन्यात. हा ऑफकोर्स. हा ना, किती पण लांब राहा तुम्ही. आता तुम्ही जर का कुठे पण बाहेरगावी जाल तरी तुम्हाला एक ना एखाद्या टाइम स्पॅम नंतर मुंबईच्या वडापावची आठवण येतेच ना. मग तसंच असतं. रोहित शर्मा हेही हमारा फेवरेट. तुझं नाही आहे ना, मग तेच ना. पण बिग बॉस मध्ये तू तेव्हाच जाशील रोहित शर्मा गँग. ठीक आहे. तर मी आपल्या क्लोजिंग कडे येतोय. मी विचारतोय तुला की तू आलीस, तुला जे काही शेअर करायचं होतं ते सगळं तू सांगितलीस. जे कार्मिक कनेक्शन असतं, कर्म माणसाचे चांगले असायला पाहिजेत, हे सगळं आम्हाला शिकायला भेटलंय. पण मी तुला आता शेवटचे विचारतोय की तुला असं वाटतंय का की कुठंतरी शेअर करायला पाहिजे? मी असं नाही बोलत माझ्या पॉडकास्टमध्ये या, पण लोकांनी येऊन करायला पाहिजेत पॉडकास्ट. तू का आलीस? तुझं मेन पर्पस काय होतं पॉडकास्ट मध्ये यायचं? कारण की तू बोलवलंस मला. बस एवढे. आता मी तुला सांगते, खूप लोक पॉडकास्ट घेतात, पण खूप लोकांचा मोटिव्ह असा असतो की त्यांना फेमस लोकांचा पॉडकास्ट घ्यायचा. पण जर मी असं सांगते की जर माझा कोणता पॉडकास्ट शो असता तर मी फेमस लोक नसती बघितली, मी एक्सपिरियन्स्ड लोक बघितली असती. तर भले त्यांचे फॉलोअर्स मिलियन मध्ये असू दे, नाहीतर भले त्यांचे फॉलोअर्स 20, 100 किंवा 100 एवढे असू दे. मेन काय आपल्याला लोकांपर्यंत पब्लिक नाही पोहोचवायचं, आपल्याला लोकांपर्यंत एक्सपिरियन्सेस त्यांची जर्नी पोहोचायची. कारण की त्यांच्या लर्निंगचा जो टाइम स्पॅन असतो ना तो कमी होतो. जसा त्यांना हसल असेल, स्ट्रगल असेल, जर त्यांची स्ट्रगल ज्या गोष्टी शिकायसाठी त्यांना पुढचे 5-10 वर्ष लागणार, ते त्यांचे सडनली निम्मे होणार, म्हणजे 2-3 वर्षांवर ते येणार. तू ऍग्री करतेस या गोष्टीवर? बरोबर ना. म्हणून तुला पण वाटलं की जायला पाहिजे, शेअर करायला पाहिजे. आणि मी म्हणजे मनापासून बोलतोय की लिटरली मला एक खूप चांगली गेस्ट भेटली आज. मला म्हणजे एवढं
मी खुलून बोलत नव्हतो, तुझ्यासोबत बोललो, कदाचित तुला वाईट वाटलं असेल त्यासाठी सॉरी, नाही जर वाटलं तुला मला. हर्ट झालं असेल तर काही गोष्टी. ठीक आहे, तर माझ्या ऑडियन्सना सांग की असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या म्हणजे नाही, राकास्ट विथ राव. रॉकास्ट विथ रॉला. आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी युअर ॲज अ गेस्ट. थँक्यू आणि थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग द कनेक्शन इन बिटवीन ऑफ मी अँड माय God. स्पिरिच्युअलिटी, द कनेक्शन इन बिटवीन ऑफ मी अँड माय इंस्टाग्राम फॅमिली, माय पर्सनल फॅमिली. आणि बस दॅट्स इट. थँक्यू सो मच. थँक्यू. मी तुला किती थँक्यू बोललो तरी माझ्यासाठी कमी आहे मग ते. बोल. थैंक यू थैंक यू थैंक यू, मल्टीप्लाई बाई मिलियन ट्रिलियन और जितने फॉलोअर बढ़ेंगे उससे भी ज्यादा. ठीक आहे, थँक्यू समृद्धी, तू आलीस, Thank you मला so खूप much. चांगलं वाटलं Yes, तुझ्यासोबत yes, उभी होणे. yes, यार yes. माझ्या Sorry, ऑडियन्सला वाटेल की मी जास्त पैसे नाही Sorry. दिले. ठीक आहे, थँक्यू Thank सो you so मच. much. आपण Thank भेटू you. पुन्हा एकदा Sure, कधी. sure, sure. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ.